सुप्रभात, गुड मॉर्निंग मंडळी. भाई सकाळी सकाळी गरमी बघा, घाम बघा, काय अंघोळ करून बाहेर आलं की घामाच्या धारा सुटतात. एनिवेज वी हॅव गुड न्यूज, वी हॅव सम न्यू वेट्स फॉर आवर जिम. हे बघा, आधी आपल्याकडं आपले हे दोनच डंबेल्स होते, पण आता हे दोन ऍड झालेत आणि 5 किलोच्या 2 प्लेट्स पण ऍड झाल्यात आणि हा एक बार. तो जो वेद माहिती आहे ना तुम्हाला, मी एका व्लॉगमध्ये त्याला घेतलेलं, तर त्याच्या वडिलांनी हे सगळं दिलं आपल्याला. कारण त्यांच्याकडे पण होतं आणि ते आपले व्लॉग्स वगैरे बघतात आणि ते वापरत नव्हते हे सगळे इक्विपमेंट्स, असंच पडून होतं. सो ते बोलले की ॲटलिस्ट तू तरी वापरशील. सो कालच संध्याकाळी त्यांनी आणून दिलं. मी सायकलिंग करून आलो आणि ते आले होते, सो त्यांनी हे सगळं आणून दिलं. सो थँक्यू सो मच. नाव लेट्स गेट स्टार्टेड. वर्कआउट करू. फायनली डन विथ द वर्कआउट. भाई मजा आली. जरा वेट्स इन्क्रीज झाले ना तर अजून मजा येते आता वर्कआउट करायला. ते बघा ना कसं दिसतं ते वेट्स. आता असेच हळूहळू थोडे 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 इन्क्रीज करू. मला ना 15 किलोचे डंबेल्स घ्यायचे. आता थोड्या दिवसांनी 15 किलोचे 2 डंबेल्स घेऊ, म्हणजे मग आपला सेट कम्प्लीट होईल. आणि एक बेंच बनवायचा आहे. तो बेंच बनला ना की मग अजून भारी होईल. हे भाई हेलिकॉप्टर. हा, बेंच आणि पुलअप बार आता या 3-4 दिवसांमध्ये करू यार आपण ट्राय कुठेतरी. कारण पुलअप्स मिस होते ते बॅक वर्कआउटमध्ये, कारण आपल्याकडे इकडे इक्विपमेंट्स कमी आहे ना. बारबेल आणि डंबेल्समध्ये जास्त वर्कआउट नाही होत बॅकचा. जेवढं होतं तेवढं करतोय, पण जे आपण पुलअप्स मारू ना, पुलअप्समध्ये मस्त होईल. सो पुलअप बारचं काहीतरी जुगाड करू. बाय द वे आजपासून ते टीव्ही युनिटचं पण काम सुरू होणार आहे. सो खाली जाऊ आता, फ्रेश वगैरे होतो, त्यानंतर तुम्हाला भेटतो. हे फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडके भाऊच्या चॅनलमध्ये. वेलकम टू द डे 50 ऑफ डेली ब्लॉगिंग. लास्ट जो सायकलिंग वाला ब्लॉग आहे तो जस्ट आता मी अपलोड केलाय. आय होप सो तुम्हाला तो आवडला असेल. आणि तसे ब्लॉग जर बघायचे असेल तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आता वाजलेले आहेत 9:47 झालेत आणि कारपेंटरचा कॉल आलेला की तो येतोय 1 तासाभरामध्ये. सो सगळं क्लिअर वगैरे करू आणि बघूयात मग कशी प्रोसेस आहे ते तुम्हाला सांगतो मी, कसं टीव्ही युनिट कसं बनलं जातं. बाय द वे सायकलचं पण आपल्याला आज काम करायचं आहे, कारण काल मी राईड केली ना तर थोड्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. आता पहिले तर हे तो येईल, मग त्याला जरा सेटल होऊ द्या, मग त्यानंतर आपण सायकलचं पण बघू. आज पूर्ण भिंत रिकामी केली आहे. ते कशी दिसते बघा, एकदम बुंडी बुंडी. इकडं सगळे ते पॅनल्स वगैरे लागणार आहेत मस्त. इकडे टीव्ही युनिट बनणार आहे. सो झाल्यानंतर तुम्हाला परफेक्ट दिसेल. आणि मध्ये आधी मी तुम्हाला सांगतच राहीन की कसं काय होतं ते. हे बघा, हे सगळे वॉल माउंटिंग वगैरे हे आपण केलं होतं घरी, पप्पा आणि मी. या गोष्टी आम्हाला जमतात ना, पप्पांमुळं मला गोष्टी माहिती आहेत की कशा करायच्या, आणि एकदा बघितलं की कळतं. काम सुरू झालंय. मी रेकॉर्ड करायला राहून गेलतं. हे बघा, लेवलिंग वगैरे चालू आहेत. आता मी गेलेलो काम शेटला, ते सनमाईक आणायचे राहिले होते. सो ते आता जस्ट घेऊन घरी आलो. मस्त खाऊन पिऊन गेलो होतो. तर जरा वेळ आराम करू. ते लोक पण जेवायला गेलेत. ते लोक जेवून आल्यानंतर मग परत पुढचं काम सुरू. आठ 42 झालेत भाई. अजून पण बाहेर काम चालू आहे. असला पसारा झालाय, धूळ झालीये सगळीकडे, भुसाच भुसा उडलाय. व्लॉगचा काय पत्त्या नाही भाई. बेकार. एका दिवसात त्यांनी एवढं काम वाढले ना, म्हणजे त्यांच्या अंगावरती काम दिलंय आम्ही की एवढे एवढे घ्या आणि एवढं करून टाका. तर भाई त्यांनी एका दिवसात अख्खं ठोकून ऑलमोस्ट त्याचं झालंय भाई. खतरनाक. हेच जर रोजंदारीवरती दिलं असतं ना, मग त्यांनी निवांत निवांत केलं असतं. हळूहळू हळूहळू दिवस वाढवले असते. पण आता नाद खोळा काम केलंय बाई त्यांनी. आता हे 2-3 दिवस ना व्लॉग असेच छोटे छोटे. काय करेन मला माहित नाही, कारण मी जागेवर असेल का नाही, कारण ते सगळ्या गोष्टींमध्ये होतं. ते वायरिंग वगैरेचं काम करायचं होतं. मोस्टली दादा आणि पप्पा डोकं लावते ते. बाई मी काय डोकं. हे बघा, हा आवाज. चला वॉकिंगला गेलो तर भेटतो, नाहीतर मग काय माहित नाही. 9:30 वाजलेत, अजून पण काम चालूच आहे भाई. आता रुद्र आलाय.
सो आम्ही आता जाणार आहे चालायला बाई. जाऊ दे ते काम, पण जाऊ चालायला. शूज का बसत नाही, शूज पण फाटले बाई. हे बघा आला का आवाज मशीनचा. हे 2-3 दिवस आता हेच आहे बाई, हेच ऐकावं लागणार. 2-3 कायच म्हणजे ते होस्तोपर्यंत. चला लेट्स गो. आम्ही वॉकिंग करून आलो तरी त्यांचं काम चालूच होतं बाई. सनमाईक वगैरे चिटकवून मग आता अर्धा तास झाला असेल ते लोक गेले. आता किती वाजले माहिती का, 11 वाजून 10 मिनिटं झालेत. ते गेले. त्यानंतर मग आम्ही परत पूर्ण साफसफाई जरा केली आणि मग फ्रेश वगैरे होऊन आता मी तुमच्या समोर प्रकट झालोय भाई. पूर्ण दिवस असा हेक्टिक होता ना, म्हणजे काम असं इतकं काय असं करण्यासारखं नव्हतं आम्हाला. आम्ही फक्त बघतच होतो. पण जे लाइटिंग वगैरेचं काम होतं ना, जे टीव्ही कॅबिनेटसाठी जे वायरिंग वगैरे होणार होतं, ते सगळ्याचा विचार आणि कुठून कुठं जायला पाहिजे ते सगळं करण्यामध्ये इतका टाइम गेला ना. ते खाच वगैरे मारण्यात म्हणजे पप्पांनी वगैरे केलं, बट त्या गोष्टीमध्येच खूप डोकं लागत होतं. कारण कसं आहे, आपली वायरिंग ऑलरेडी आधी केलेली आहे. सो ही इंटरनल राउटिंग नाहीये, हे पट्ट्यांचं काम आहे सगळं. सो त्यामुळे ना लय विचार करायला लागत होता. मग नंतर आम्ही म्हटलं की जाऊ दे, बघू पुढे काय होईल ते होईल. आता पुरतं जसं मॅनेज होता होईल तसं केलं. तर बघू काय होतंय ते. आता उद्या 2-4 दिवस तर हे भाई असंच चालणार आहे. सो थोडंसं सांभाळून घ्या. त्यानंतर मग परत आपले धमाकेदार ब्लॉग्स येतीलच. आज काय काय झालं ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलाय. काय ब्लॉग करणार नाही, सगळं असं धावपळ आणि हे मशीनचा आवाज आणि हे त्यामध्ये काय ब्लॉग करणार. सो जे काय झालंय ते तुम्हाला दाखवलंय. आपल्या जिममध्ये नवीन वेट्स ॲड झालेत आणि असंच छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला दिसतील. टीव्ही कॅबिनेट पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला दाखवेन. पण मध्ये आधी ग्लिम्प्स आणि काही इम्पॉर्टंट असेल जे मला असं वाटेल की मी शेअर केलं पाहिजे, म्हणजे तुमची हेल्प होईल, ते मी शेअर करेलच. तर हा ब्लॉग एवढाच होता. याच्यामध्ये काय तुम्हाला आवडलंय काय नाही आवडलंय भाई, लाईक डिसलाईक तुम्ही तुमच्या मर्जीने करू शकता. मी नाही काय बोलू शकत या ब्लॉगला, कारण काय आहेच नाही, मी काय दाखवलंच नाही. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, स्टे हॅपी. सर्वात जास्त तुमच्या घरच्यांची काळजी घ्या. तोपर्यंत बघा मी हे पण विसरलो. जाऊ द्या, बाय बाय.